वेलकम टू माय चॅनल सिंपल गुरुजी एज्युकेशनल व्हिडिओज. तर आज आपण पाहणार आहोत समूहदर्शक शब्द, समूह आणि शब्द. समूहदर्शक शब्द पुढील प्रमाणे आहेत: लोकांची गर्दी किंवा समाव, फुलांचा गुच्छ, लमानांचा आणि किंवा उंटांचा तांडा, उतारूंची झुंड किंवा झुंबड, वाळूंचा ढीग. पुन्हा पहा: लोकांची गर्दी जमाव, फुलांचा गुच्छ, लमानांचा उंटांचा तांडा, उतारूंची झुंड झुंबड आणि वाळूचा ढीग. तारकांचा पुंज, किल्ल्यांचा जुडगा, लोकप्रतिनिधीची संसद, साधूंचा जथ्या, आदिवासींचा समूह. पुन्हा एकदा पहा: तारकांचा पुंज, किल्ल्यांचा जुडगा, लोकप्रतिनिधीची संसद, साधूंचा जथ्या, आदिवासीचा समूह. केळीचा घड, मुंग्यांची रांग, पक्ष्यांचा थवा, मधमाशांचे मोहोळ, संताची मांदियाळी. पुन्हा एकदा पहा: केळीचा घड, मुंग्यांची रांग, पक्ष्यांचा थवा, मधमाशांचे मोहोळ, संतांची मांदियाळी. वस्तूंचे भांडार, वानरांची किंवा माकडांची टोळी, माणसाचा घोळका, दरोडेखोरांची टोळी, विमानाचा ताफा. पुन्हा एकदा पहा: वस्तूंचे भांडार, वानराची माकडाची टोळी, माणसांचा घोळका, दरोडेखोरांची टोळी, विमानांचा ताफा. मेंढरांचा कळप, भाकरीची किंवा पोळ्यांची चवळ, महिलांचे मंडळ, करवंदीची जाळी, भाताची लोंबी. पुन्हा एकदा पहा: मेंढरांचा कळप, भाकरीची किंवा पोळींची चवळ, महिलांचे मंडळ, करवंदीची जाळी, भाताची लोंबी. हत्तीचा कळप, गवताची पेंढी किंवा गंजी, गव्हाची
ओंबी, पोत्यांची थप्पी आणि गुलाबांचा ताटवा. पुन्हा एकदा पहा. हत्तीचा कळप, गवताची पेंढी किंवा गंजी, गव्हाची ओंबी, पोत्यांची थप्पी आणि गुलाबाचा ताटवा. काजूंची गाथण, भक्ताची रांग किंवा लोंढा, मडक्यांची उतरण, फळझाडांचे उपवन, आंब्याची आढी. पुन्हा एकदा पहा. काजूची गाथण, भक्ताची रांग किंवा लोंढा, मडक्यांची उतरण, फळझाडांचे उपवन आणि आंब्याची आढी. ताऱ्यांची आकाशगंगा, घोड्याची तुकडी, पत्त्यांची माळ किंवा आरस, द्राक्षांचा घड किंवा घोस, केसांचा झुबका. पुन्हा एकदा पहा. ताऱ्याची आकाशगंगा, घोड्यांची तुकडी, पत्त्यांची माळ किंवा आरस, द्राक्षांचा घड किंवा घोस आणि केसांचा झुबका. खाटीकांची चाळ, विचारवंतांची परिषद, खेचरांचे टोळके, केसांची बट, प्रश्नपत्रिकांचा संच. पुन्हा एकदा पहा. खाटीकांची चाळ, विचारवंतांची परिषद, खेचरांचे टोळके, केसाची बट, प्रश्नपत्रिकांचा संच. घरांची चाळ किंवा आळी, हरणाचा कळप, ढगांचे घनमंडळ, नोटांचे पुंडके, विटांचा ढिगारा. पुन्हा एकदा पहा. घरांची चाळ किंवा आळी, हरणांचा कळप, ढगांचे घनमंडळ, नोटाचे पुंडके, विटांचा ढिगारा, उपकरणाचा संघ, कवितांचा संग्रह, नावाची यादी किंवा सूची, खारकांचा ढीग, पालेभाज्यांची गड्डी. पुन्हा एकदा पहा. उपकरणाचा संच, कवितांचा संग्रह, नावाची यादी किंवा सूची, खारकांचा ढीग आणि पालेभाज्यांची गड्डी. कार्यकर्त्यांची संघटना, नारळाची पेंढ, बालवीरांचे पथक, आंब्याच्या झाडाची राई, ग्रंथप्रेमींचे साहित्य संमेलन. पुन्हा एकदा पहा. कार्यकर्त्याची संघटना, नारळाची पेंढ, बालवीरांचे पथक, आंब्याच्या झाडांची राई, ग्रंथप्रेमींचे
साहित्य संमेलन. फळांचा घोस, कलिंगडाचा ढीग किंवा डोंगर, फुलझाडांचा ताटवा, दुर्वांची जुडी, धान्याची रास. पुन्हा एकदा पहा. फळांचा घोस, कलिंगडाची ढीग किंवा डोंगर, फुलझाडांचा ताटवा, दुर्वाची जुडी आणि धान्याची रास. आंब्यांची अढी, नाण्यांची सळत, केसांचा पुंजका, भांड्यांची उतरण, विद्यार्थ्यांचा गट. पुन्हा एकदा पहा. आंब्याची अढी, नाण्याची सळत, केसांचा पुंजका, भांड्यांची उतरण आणि विद्यार्थ्यांचा गट. बांबूंचे बेट, वाद्याचा वृंद, ऊसाची मोळी, वह्या पुस्तकांचा गठ्ठा, वेलीचा ताटवा किंवा कुंज. पुन्हा एकदा पहा. बांबूंचे बेट, वाद्याचा वृंद, ऊसाची मोळी, वह्या पुस्तकांचा गठ्ठा आणि शेवट आहे वेलीचा ताटवा किंवा कुंज. गाई गुरांचे खिल्लार, माशांची गाथण, कडब्याची पेंढी, मुलांचा घोळका आणि भाजींची जुडी. पुन्हा एकदा पाहू आपण. गाई गुरांचा खिल्लार, माशांची गाथण, कडब्याची पेंढी, मुलांचा घोळका, भाजीची जुडी. तर अशा प्रकारे आपण आज समूहदर्शक शब्द पाहिलेले आहेत. समूहदर्शक शब्द आणि त्याच्या समूहाला जे म्हटलं जातं ते. ठीक आहे. तर थँक्यू, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनची घंटी